नोंद घ्यायची आणि फलंदाजांसाठी सुद्धा एक खऱ्या अर्थाने वॉर्निंग असणार आहे बघा. फलंदाजांना सुद्धा निश्चित स्वरूपात आणि त्यांनी जर सुद्धा चुकीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुद्धा कुठेतरी पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. म्हणजे नियमावली फलंदाजांसाठी सुद्धा आहे आणि गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. आणि बघा हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू दिला जाणार आहे आणि रनआउट साठी फक्त आमचे त्याकरता पंच आमचं कॉल करतील. पंचांना गरज भासल्यास आणि दोघांसाठी बघा एक एक रिव्ह्यू राहणार आहे आणि पंचांना ज्या वेळेस खऱ्या अर्थाने कुठला तरी डाऊटफुली जरा खऱ्या अर्थाने रिस्की निर्णय असला तर पंच कधी निर्णय या कॉल करू शकतात आमच्या लाईव्ह कडे. गायकवाड साहेब आलेले आहेत, यावं आपण. तर सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करू. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने पाहतोय स्पर्धा यशस्वी होण्याकरता सन्माननीय गायकवाड साहेब इथे आलेले आहेत. त्यांचे सुपुत्र सुद्धा खऱ्या अर्थाने चांगले क्रिकेट खेळतात. स्वागत आहे आपलं. आकुर्ली गावाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं त्यांचं सातत्याने योगदान. व्यासपीठावर आम्ही पाहतो रमेश पाटील माजी सरपंच कोपरोली, सन्माननीय धनंजय दादा पाटील यांची प्रशंसा करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे शब्द कमी असतील. आताच आमचे या स्पर्धेचे सर्वा 1-2 किंग मेकर म्हणून परिचित असणारे रोशन शेठ पाटील यांच्याकडनं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाले. आम्ही प्रत्येक वर्षी पाहतो लागोपाठ 3 वर्षे ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बाईक गाडी पुरस्कार केली जात असते मित्रांनो. आणि या वर्षी सुद्धा खऱ्या अर्थाने धनंजय दादा पाटील बाबा ब्रँड म्हणून परिचित असणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, सुप्रसिद्ध बिल्डर आहेत कोपरोली गावचे, त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक दादा आपलं आभार आहे. अंकुश शेठ पाटील, त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय लक्ष्मण शेठ फडके, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, 5 दिवस उपस्थिती आम्ही त्यांची पाहणार आहोत. अंकुश दादा पाटील बघा क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे. वाघाची वाडी क्रिकेट संघाला नेहमी सपोर्ट करणारे आमचे मित्र विद्यमान उपसरपंच आहेत भारतीय जनता पार्टीचे वाघाची वाडी येथील आदरणीय कालुराम वाघ इथे उपस्थित आहेत. आपले स्वागत. आमचे पंच सुनील तांडेल एकेकालचे लेजंड क्रिकेटर, नामवंत क्रिकेटर, त्याच्यानंतर द्वारकानाथ चोरगे यांनी लगेचच विकेटवर संपर्क साधायचे आहे. सन्माननीय ॲडव्होकेट अरुण पाटील वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे तथा माजी उपसरपंच, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. अरुण पाटील सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर. सन्माननीय रविदादा पाटील विद्यमान पोलीस पाटील कोंडले यांचं इथे आगमन झालेलं आहे. रविदादा पाटील आपला आम्ही कोपरोली क्रिकेट संघाच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2022 या पर्वाच्या माध्यमातून रवी पाटील विद्यमान पोलीस पाटील कोंडले यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे वळणार आहोत. पहिल्या सत्रासाठी आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. हॅलो हॅलो, थँक्यू महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट अर्थातच स्वर्गीय लोकनेते माजी खासदार दिवा पाटील साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून बोलूया या स्पर्धेकडे. मला तर वाटते महागुरु एकंदरीत विचार केला, आज मी आतापर्यंत 37 टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री केली, परंतु बामणडोंगरीच्या स्पर्धेनंतर जर या स्पर्धेचा तुम्ही विचार केलात तर रायगड जिल्ह्यातील ही दमदार स्पर्धा. आयोजन कसं असावं हे आयोजन मात्र आज साध्य करून दाखवलं. ते खऱ्या अर्थानं कोपरोली या क्रिकेट संघानं, गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा. तर व्यासपीठावर आम्ही पाहतो ॲडव्होकेट अरुण पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाकडी आपलं मनपूर्वक स्वागत. आणि प्रवीण खऱ्या अर्थाने खेळपट्टीचा जर विचार केला यावर्षी या सीझनमध्ये सर्वाधिक खऱ्या अर्थाने आपण दमदार खेळपट्टी इथे पाहतो. पाटा विकेट असणार आहे निश्चित स्वरूपात. गोलंदाजांना इथे मात्र मदत मिळाला माझ्या मतानुसार. तर बोलूया प्रवीण यांच्याकडे. नक्कीच एकंदरीत विचार केला महागुरु. हॅलो, ज्या ज्या संघाने खऱ्या अर्थाने इथे नकार दर्शवला त्या संघांना मात्र आता इथे आयोजन पाहिल्यानंतर वाटेल की इथे खेळावं.
आता मात्र या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस शुभारंभ, अतिशय दमदार यशस्वी स्पर्धा मंगेश आणि मनीष याच्या आठवणीला उजाला देत असताना ही स्पर्धा सातत्याने तुमच्या भेटीसाठी येत असते आणि वैकुंठवासी हरिभक्त परायणना गणपत बुवा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली जाते. वर्ष 7वे एक दमदार पदार्पण करत असताना यावेळी आमचे या स्पर्धेचे शिल्पकार 12 किंग रोशन शेठ पाटील आणि त्याच्यानंतर गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थाने एन्जॉय करताय. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय होते. तर पंचांचा इशारा येईल, मॅच इथे स्टार्ट होईल. तर पहिलाच गोलंदाज आलाय, गोलंदाजीच्या मार्कवरती अविनाश वाघ, स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत स्वप्नील आणि त्यांना साथ देतील नॉन स्ट्रायकर फलंदाज नयन धर्णेकर. पहिल्याच बॉलवरती भरपूर चांगला फटका आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे, चौकार, डावाची सुरुवात चौकारानं. थँक्यू डीजे. जबरदस्त सुरुवात करत असताना स्वप्नील पहिल्याच बॉलवरती चौकार, चौकाराच्या मैदानात इथे अकाउंट ओपन करत असताना आकुर्ली क्रिकेट संघाचा यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट मिडॉनला 38 सर्कलमध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल बिनगडी बाद असताना 5. हे दोन्ही मातब्बर संघ आहेत. यापूर्वी हे दोन्ही संघ मला वाटतं गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या स्पर्धेमध्ये देखील भेटले गेले होते. दोधानी संघ मला वाटतं आकुर्ली संघाविरुद्ध खेळला होता आणि चांगली लढत त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. यावेळी बॅटची कडा होती. तर आज संपूर्ण दिवसामध्ये संपूर्ण 5 दिवसामध्ये फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. जो कोणी फलंदाज अर्धशतक कंप्लीट करील, अर्थातच 50 धावा या स्पर्धेमध्ये बनविल, संपूर्ण 5 दिवसामध्ये सर्व खेळाडूंना जो खेळाडू अर्धशतक बनवेल त्याच्यासाठी रमेश शेठ पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु इथे बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय चेंडू आणि जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या अगदी जवळ, 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा येईल, चौकार. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा. जबरदस्त इथे चौकार, चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनगडी बाद असताना 9-10 या धावसंख्येवरती. यावेळी देखील आखू टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला भिरकावून दिलाय, मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील वेगाने. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 11. चांगली सुरुवात म्हणता येईल ती अर्थातच गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाची आणि गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाचा विचार केला मित्रांनो, साई रक्षा ट्रान्सफरचे ओनर सातत्याने संतोष शेठ पाटील या स्पर्धेला आणि त्याच्यानंतर या संघाला चांगलं प्रमोट मार्गदर्शन करत असत, त्यांचंही सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. राऊंड द विकेटने बॅटची एज लागली, यष्टीरक्षक आले चेंडू खाली आणि पहिला धक्का लागेल तो अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ. आकुर्लीला फलंदाज नयन धर्णेकर जातील मैदानातून बाहेर. पहिला धक्का आकुर्ली संघाला. कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करी तो आपला वादा. युवा नेता रोशन दादा, पुरा करी तो आपला वादा. कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करी तो आपला वादा. कोपरोली गावचा रोशन दादा. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. थँक्यू डीजे. क्या बात आहे. नक्कीच माणुसकीचा जरा खतकार्य अर्थानं 12 किंग रोशन शेठ पाटील यांची सुमधुर संगीत ऐकली. त्यांनी दरवर्षी आमदार साहेब या स्पर्धेला मात्र भेट देऊन जातात आणि त्यांच्या समेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून अर्थातच बाबा किंग धनंजय दादा पाटील कोपरोली हे देखील सातत्याने चांगलं योगदान आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पहिलं षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली ती अर्थातच 1 गडी बाद असताना 11 या धावसंख्येवरती. एका वेगळं आकडा तुम्ही इथे मी साहित्याच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहताय. 1 षटक 11 धावा, 1 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज आलाय दुसऱ्या ओव्हर्समध्ये प्रकाश वीर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. तिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि 8 खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये इथे असतील. गोलंदाज तयार होतात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉलवरती तडाखा आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल. फलंदाज होते स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून हा तडाखा. षटकार.
गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची आदा साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची आदा जबरदस्त फटका होता षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 17 या धावसंख्येवरती का टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन स्वप्नील शेळके यांनी फलंदाजी स्वीकारली त्याचं उत्तम उदाहरण इथे पेश करत असताना पुन्हा एकदा तयार होत आहेत यावेळी राऊंड द विकेटने आले होते पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकला होता त्याला षटकार लगावला आणि याच्यानंतर लगेच राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी आले आणि यावेळी डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होत असताना स्वप्नीलचा विचार केला मागच्या 2-3 वर्षांमध्ये भरपूर चांगलं कमबॅक या खेळाडूने केलाय तोंडरीची नाईट स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केलात विनोद सारखे फलंदाज आहेत नितीन सारखा आक्रमक फलंदाज ज्याच्या नावावरती एक 2 व्हीलर बाईक आहे आणि या मैदानावरील सातत्याने त्याचा तुम्ही चांगला खेळ पाहिलात यावेळी देखील फटका प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्याच्या बाहेर आवाक्याच्या बाहेर प्रयत्न खूप चांगला होता परंतु त्यांना बीट करत असताना चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या पलीकडे षटकार थँक्यू डीजे जिथे स्त्रीचा अपमान झाला तिथे महाभारत रामायण घडलं आणि जिथे परस्त्रीचा देखील माते समान सन्मान केला गेला तिथे माझं शिवरायांचं स्वराज्य घडलं हे डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत तुम्ही ऐकलीत छत्रपती शिवाजी महाराजांची 2 षटकारात या ओव्हर्समध्ये पुन्हा एकदा तयार होत आहेत यावेळी क्रॉस बॅटेट मारण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे समाप्ती होते एकूण संघाची धावसंख्येचा तुम्ही विचार केलात तर धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती 1 गडी बाद झाल्यानंतर म्हणजेच एक जबरदस्त सुरुवात इथे ॲज अ संघनायक टीमचा कॅप्टन कसा असावा हे उत्तम उदाहरण पेश करत असताना फलंदाज स्वप्नील याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार आलेत आणि सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही विचार केला तर एवढं सहज नसतं फलंदाजी करणं आणि 30 फलंदाजी इथे सादर करत असताना कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना ते म्हणजेच वाघाचेवाडी क्रिकेट संघाला यावेळी स्लोवर होता हा बॉल ऑफस्टमच्या अगदी जवळून जाणारा निर्धाव चेंडूची इथे सांगता होते बघा जसे षटकार आहेत त्याच्यानंतर लगेच निर्धाव चेंडू फेकण्यासाठी देखील चांगली गोलंदाजी करतायत अर्थातच गोलंदाज प्रकाश वीर डावखुरे हाताचे गोलंदाज म्हटल्यानंतर तुम्ही राईट हँड बॅट्समनला अडचणीत टाकू शकता आणि यावेळीच ते जे 2 षटकार आलेत ते बॅटच्या अगदी बरोबर मधोमध होते आणि ओव्हरपिच बॉल होते त्या 2 बॉलवरती स्वप्नीलने षटकार लगावले बाकीच्या चेंडूंचा तुम्ही विचार केला लाईन जरी थोड्या आखूड टप्प्याची टाकली होती त्यावेळी स्वप्नील लगातार बीट झालेत यावेळी फटका भरपूर चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप पंचांचा इशारा येईल चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं 2 षटके इथे समाप्त झालीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 27-1 गडी बाद झाल्यानंतर धनंजय पाटील दादा असतो रोशन दादाच्या जोडीला दिलदार दिलाचा संतोष पाटील आहे दादाच्या संगतीला रोहित पाटील राकेश पाटील भाऊ असताना जोडीला 12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडीला वाकडी गावाचा धनंजय पाटील पाठीशी असतोय सदा वाकडी गावाचा धनंजय पाटील पाठीशी असतोय सदा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा थँक्यू डीजे नक्कीच एक जबरदस्त सुमधुर संगीत प्रकाश चौगुले यांनी गायलेलं या स्पर्धेसाठी 12 किंग रोशन पाटील यांचं हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं साईप्रीतच्या माध्यमातून बघा सकाळच्या सत्रामध्ये 500हून अधिक प्रेक्षक आमच्या या ऑनलाईन यूट्यूब आणि TV सेटच्या माध्यमातून जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित 12 किंग रोशन शेठ पाटील यांनी प्रस्तुत केलेली ही स्पर्धा अर्थातच आमदार चषक 2022 नवीन वर्षातील ही नवीन संकल्पना घेऊन 7व्या वर्षामध्ये ही पदार्पण करत असताना स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता तुमचं सर्व व्ह्युअर्सांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो 2 षटक धावा झाल्या 27 पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत राऊंड द विकेटने आले होते पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना एक गोलंदाज आहे अविनाश वाघ त्याच्यावरती भरपूर अपेक्षा असतील कारण हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे कालच मुंबईची स्पर्धा लेदर बॉल झाली होती त्या स्पर्धेमध्ये मला तेवढे 43 बॉलमध्ये त्याने 59 धावा कुठल्या होत्या आणि तसा चांगला दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक इथे दाखवत असताना पुन्हा एकदा तयार होत आहेत यावेळी देखील आखू टप्प्याचा बॉल होता
लाईन भरपूर चांगली आहे. सलग 2 बॉलवरती 2 चेंडू निर्धाव खेळलेत ते फलंदाज या ठिकाणी पाहायला गेलं तर अनंता जर आपल्या समोर एखादा नॉनस्ट्राईक एंडला फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी नेहमी तत्पर असतो, तशा फलंदाजाला तुम्ही स्ट्राईक देऊन सिंगल घेऊन स्ट्राईक देऊ शकता. परंतु इथे प्रयत्न करतायत अनंता. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. 2 चेंडू सलग डॉट केलेत. गोलंदाज तयार. यावेळी टप्प्याचा बॉल फिल्डर आहेत डीप कव्हर पॉइंटला उचलतील. त्या फिल्डरला बघितल्यानंतर मला लगेच संकेत कोंडीची आठवण आली महागुरू. बरोबर तशाच पद्धतीचा हा क्षेत्ररक्षक सातत्याने मैदानावरती चाणक्य रणनीती अपनावत असतो आणि इथे एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं गावदेवी आकुर्ली संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 28 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत गोलंदाजानं. स्वप्नीलसाठी अगदी बुंद्यात टाकला हा चेंडू. टॅप केलाय त्याला लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रशी डीप मध्ये येतो. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की होईल का? परंतु यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून झाली चूक. जबरदस्त फिल्डिंग तितकाच दर्जाचा थ्रो इथे पाहायला मिळाला. परंतु यष्टीरक्षकाला मात्र इथे चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि इथे 2 धावा अतिशय वेगाने चित्याच्या वेगाने चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच या ठिकाणी पाहायला गेलात तर 1 गडी बाद असताना 30 ही धावसंख्या. 5 षटकांचा हा सामना. 5 षटकामध्ये सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग तुम्हाला इथे चांगली पाहायला मिळते. म्हणजेच सपाट विकेट आहे, पाटा विकेट आहे आणि पाटा विकेटवरती इथे दर्जेदार फलंदाजी दाखवत असताना स्वप्नील आतापर्यंत चांगली कामगिरी गावदेवी क्रिकेट संघ आकुर्लीसाठी ॲज अ कॅप्टन संघनायक म्हणून जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. यावेळी शॉर्ट पिच लाईनचा बॉल थोडासा उचली घेणारा हा चेंडू आणि नक्कीच त्याला हुक करण्याचा प्रयत्न होता आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकाचा विचार केला आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्यात. म्हणजेच वाघाची वाडी संघाच्या जर गोलंदाजांचा विचार पाहिलात तर अविनाश वाघ हे महत्वाचं षटक फेकत असताना अगुटाप्याचा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. लॉंग वाईडिश लॉंग आपला फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट होते परंतु थ्रो करतील. सहज इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांच्याकडे नितीन सारखा फलंदाज आहे. कदाचित तास विकेट सॅक्रिफाईस जाणून बुजून टाकला असावा आकुर्ली क्रिकेट संघानं शेवटच्या बॉलवरती. अर्थातच 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 32. 2 गडी बाद. पाणी जाईल, ड्रिंक जाईल मैदानात. तोपर्यंत ऐका डीजेचे एक सुमधुर संगीत आणि जाऊया महागुरू यांच्याकडे. थँक्स रॉकस्टार. व्यासपीठावर आपण पाहतो साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय आहे आपले स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत संतोष दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने सरचे स्वागत करतो. प्रवीण गायकर खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली, भन्नाट मारा, लेंथ लाईन आणि दिशा याचा त्रिवेणी संघ मात्र या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळायला लागला. आणि नक्कीच मागुर एकंदरीत जर विचार केला तुम्ही तर या स्पर्धेसाठी गौरी स्पोर्ट्स नेवालीचे सर्वे सर्वा आणि भारतीय जनता पार्टीचे हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ कातार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांची देखील स्पर्धा आपण एन्जॉय केली. दादा सरकार ती स्पर्धा गौरी स्पोर्ट्स नेवालीची एन्जॉय केली. तशी स्पर्धा मात्र पुन्हा एकदा या विभागामध्ये नामवंत स्पर्धा. यंदा या स्पर्धेचा विचार केला तर एक जबरदस्त या ठिकाणी आयोजन गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून. तर जोमा पाटील आकुर्ली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. एकेकालचे नामवंत गोलंदाज आणि सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने त्यांना आम्ही पाहतो. तसे जोमा पाटील आकुर्ली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती व्यासपीठावरती यावं. आकुर्ली क्रिकेट म्हटल्यानंतर नक्कीच विजय शेठ ठाकूर अर्थातच एक दमदार यशस्वी आयोजक, त्याच्यानंतर एक अष्टपैलू गुणवान खेळाडू ते देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि सातत्याने आकुर्ली संघाची कमान सांभाळणारे दमदार व्यक्तिमत्व सरपंच सचिन शेठ पाटील यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत. उपसरपंच सत्यवान धर्णेकर साहेब या त्रिवेणी संगमाचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि सातत्याने आकुर्ली गाव म्हटल्यानंतर साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोष शेठ पाटील, त्यांचे वडील आदरणीय उद्योजक सदानंद शेठ पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत. पंचायत समिती सदस्य भूपेंद्रबाई आपलंही सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य लाभलं तरी तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. बोलूया मॅचकडे. ड्रिंक्स जाईल मैदानातून बाहेर. 2 षटके इथे अजून बॅलन्स असतील आणि या 2 षटकामध्ये आता मात्र मैदानावरती एक आक्रमक फलंदाज जो चौकार आणि षटकाराची नेहमी भाषा बोलत असतो आणि स्वर्गीय बाबू अशा स्मृती बोकारपाड्याच्या मैदानावरती एक 2 व्हीलर बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तोच आता स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय, नितीन धर्णेकर. परंतु समोर तितकाच दांडगा अनुभव असलेला वाघाचा वाडी संघाचा गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी आलाय, अंकुश वाघ. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ग्राउंड विकेटने LBW ची जोरदार अपील केली गेली होती. पंचांची अपील मात्र फेटाळली आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना वेग आहे या गोलंदाजाला. किती अचूक टप्पा, किती भेदक मारा पहिल्याच बॉलवरती इथे पाहायला मिळाला. आणि समोर
नितीन धर्नेकर सारखा फलंदाज आहेत ज्याच्याकडे फक्त 12 चेंडू आहेत आणि जर विचार केला तर 8 फलंदाज अजून सुरक्षित असतील आकुर्ली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. म्हणजेच इथून येणारे प्रत्येक जे बॉल असतील त्या प्रत्येक बॉलवरती फलंदाजांच्या माध्यमातून मोठे मोठे फटकेच पाहायला मिळतील. फलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. आखुटाप्याचा बॉल भिरकावून दिलाय आणि हा बॉल जाईल वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटकार आलाय फलंदाज नितीन याच्या बॅट मधून आणि षटकारनं आता आपला स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे. तरी ते षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 38 या धावसंख्येवरती. मजबूत शरीरयष्टी असणारा हा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहता ज्याच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार आलाय आणि का विकेट गमावली गेली रनआउटच्या स्वरूपात आनंद यांनी त्यांना माहिती आहे मैदानात अजून या ठिकाणी येणं बाकी होतं ते नितीन धर्नेकर याला आणि नितीन मात्र डावाची सुरुवात करत असताना यावेळी देखील आखुटाप्याचा बॉल ऑन साईडला भिरकावून लावला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. चांगलं थ्रो परंतु इथे खराब कलेक्शन. त्याचा फायदा होईल का अकोले क्रिकेट संघासाठी आणि इथे खराब फिल्डिंग म्हणावी लागेल वाघाचीवाडी क्रिकेट संघाची. तोपर्यंत इथे दावा कंप्लीट होत आहेत. दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज येतील नितीन धर्नेकर आणि इथे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 40 या धावसंख्येवरती. जर इथून 15-20 धावा कुटण्यामध्ये यशस्वी झाले तर एक सन्मानजनक टोटल गावदेवी क्रिकेट संघ आकुर्ली मात्र इथे जमवू शकेल आणि त्याच अनुषंगाने इथे प्रयत्न आहेत दोन्ही फलंदाजांचे. यावेळेस देखील आखुटाप्याचा बॉल त्याला फिरकावून लावलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. नक्कीच चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा येईल चौकार. थँक्यू डीजे. याच दरम्यान खऱ्या अर्थानं पाहू शकाल स्टायलिश व्यक्तिमत्व त्याला आम्ही सातत्याने मानकोली क्रिकेट संघाचा दीपू माली म्हणून आम्ही संबोधतो. जर त्यांचा विचार केला तर तुम्ही 5 दिवस वेगळी त्यांची नक्कीच ड्रेसिंग देखील पाहू शकाल. तर गुरुनाथ यांचं या ठिकाणी आगमन झालं. गुरुनाथ शेठ आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठे फटके मात्र आता बॅटमधून यायला येत आहेत ते फलंदाज नितीन यांच्या बॅटमधून. परंतु इथे हवेत आहे फटका. मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटला. जबरदस्त फिल्डिंग झाली आणि तिथे झेल टिपला गेला. तिथे क्षेत्ररक्षक होते झेल खाली. ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि आकुर्ली संघाला लागलेला हा 3रा धक्का. महिमा तुझे सांगू किती आई गाजते नाव तुझा जगभर गाजते नाव तुझा भक्त जमतील गाव करण्याला आई तुझ्या दर्शनाला माऊली तुझ्या भेटीला आई मी येते ग येते ग थँक्यू डीजे. क्या बात आहे. तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, तूच आमची शान. तुझ्याच मुले आहे आई एकविरा आमचं आयुष्य छान. डीजे जितेन यांच्या माध्यमातून हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय. चांगली मेजवानी संगीताची सातत्याने प्रेक्षकापर्यंत पोहोचवली जाईल. परंतु इथे मैदानावरती विचार केला तुम्ही जबरदस्त बॅटिंग मात्र 10 चेंडूंचा माफ करा 10-12 इथे धावा उभारण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज आणि नक्कीच एक जेव्हा वेळ मिळाली संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना फलंदाज नितीन 12 धावा कुठून मैदानातून बाहेर आलेत. यावेळी देखील पाहायला गेलात लाईन भरपूर चांगली आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता स्वप्नील यांचा. तर 4थं षटक देखील इथे समाप्त झाले आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली गावदेवी क्रिकेट संघ आकुर्ली 44. 3 गडी बाद झाल्यानंतर दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू दुरून आईलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू हे दिसतंय सुंदर फार गाई मला कारल्याचा डोंगर दिसतंय सुंदर थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघा प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतो तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक असते तेव्हा तुम्ही मीटिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर षटक संपल्यानंतर तुम्ही लगेच फिल्डिंग करा कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये रोज 12 संघ खेळवायचे आहेत. दरवर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. तर 10 मॅच रोजच्या असतील याची नोंद घ्या. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो की आपण वेळेचं भान ठेवा याची नोंद घ्या कारण ही स्पर्धा मोठी आहे आणि आम्हाला प्रत्येक मॅच आहे 4 ते 5 षटकांचे खेळवायचे याची नोंद घ्या. विकेट्स पडल्यानंतर तुम्ही शॉर्ट टीम मीटिंग घेऊ शकता याची देखील नोंद घ्या. तुम्हाला मीटिंग करण्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट देतो. 3 षटक समाप्त झाल्यानंतर ड्रिंक्स येते तेव्हा तुम्ही तुमची गेम प्लॅन आखू शकता याची सर्व संघनायकांनी नोंद घ्या. तर शेवटचे षटक मार्गस्थ असताना इथे मैदानावरती गोलंदाज आलेत ते अर्थातच वाघाचीवाडी क्रिकेट संघाच्या कडून पप्पू गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते अर्थातच विनोद यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. आकुर्ली गावचे खऱ्या अर्थाने साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं
जर लगातार 3 षटकार या फलंदाजांना लगावले तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. आणि पाहूया हे पारितोषिक मात्र तो पटकावेल का. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आलेत ते विनोद पाटील. पप्पू आहेत गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच तडाखा बॅटच्या प्लस स्लॉट मध्ये आला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत जेस केलं या कॅचला. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु व्ही शेप म्हटल्यानंतर प्रत्येक मैदानावरती भरपूर लांबडं असतं आणि त्या व्ही शेप मध्ये हा खेळाडू बाद झाला. अजून एक धक्का लागेल गावदेवी क्रिकेट संघ आकुर्लीला. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये छत्रपती महाराजांचा थँक्यू डीजे, धन्यवाद. खऱ्या अर्थानं जर या आदिवासी संघांचा विचार केला, दुर्गम भागातील हे खेळाडू आहेत आणि परंतु आज या ठिकाणी एक चांगली गुणवत्ता सादर करत असताना सातत्याने राजेश शेठ कातारा यांचं आपण कौतुक आभार व्यक्त करूया. त्यांनी संधी दिली. सातत्याने रोशन शेठ पाटील ते देखील सातत्याने संधी देत असतात, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. कारण आदिवासी म्हटल्यानंतर लगेचच आमचे पेन विभागातील अजय रानसईचे ते देखील शुभेच्छा देत आहेत. धोदानी क्रिकेट संघाला भेकरा शिरवलीचे ते देखील शुभेच्छा देत आहेत. यावेळी भरपूर चांगला बॉल होता. चेंडू जाईल इथे डी पॉईंटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 46 या धावसंख्येवरती. जबरदस्त इथे कमबॅक करत असताना अविनाश वाघ याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. 3ऱ्या षटकामध्ये अविनाश याच्या गोलंदाजीचा विचार जर तुम्ही केलात तर एकूण 2 षटकं त्या गोलंदाजाने फेकलेत आणि 16 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा गडी बाद करण्यामध्ये त्याला यश लाभलंय. तर इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेमधील मला तर वाटतं गोलंदाजांच्या माध्यमातून आलाय आणि व्हाईटच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवरती. इथून 10 ते 15 धावा जोडाव्या लागतील उर्वरित जे चेंडू असतील त्या चेंडूंमध्ये. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला पिक केलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड मात्र इथे धोका देत असताना चेंडू जाईल वाईड इस्ट लॉंग ऑनच्या सीमारेषच्या पलीकडे. चौकार. तर थँक्यू डीजे. एक महत्वाची वॉर्निंग असेल बॅट्समन आणि गोलंदाजांसाठी. पुन्हा एकदा तयार होत आहेत ती तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच माहिती पोहोचू. लो फुल टॉस बॉल होता चौकाराला या बॉलवरती. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. LBW साठी जोरदार अपील केली होती पंचांकडे, परंतु लेग बाईचा इशारा येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 52 या धावसंख्येवरती. म्हणजे जशी धावसंख्या हवी होती प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाला, तशीच धावगती राखण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि एक चांगली धावसंख्या म्हणता येईल आतापर्यंत गावदेवी क्रिकेट संघ आकुर्ली यांच्या माध्यमातून. या ओव्हर्समधला विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 चेंडूंवरती स्वप्नीलकडून अपेक्षा असतील ॲज अ संघनायक म्हणून. लो फुल टॉस बॉल पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. डीपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उचलतील. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होईल का, परंतु पुन्हा एकदा यष्टी रक्षक यांच्या माध्यमातून झाली चुकी आणि या चुकीला मात्र माफी केली जाणार नाही. इथे 2 धावा कंप्लीट करतायत स्वप्नील. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 54 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला या पूर्वार्ध मधला 5 षटकांची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते, परंतु प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत या धावा जर पाहिल्यात त्या धावा झाल्यात त्या म्हणजेच 54. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला. बॅटची एज लागली. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पाईन लेगला 38 सर्कल मध्ये. भरपूर चांगली फिल्डिंग आणि स्वप्नीलला मात्र बाद व्हावं लागलं आणि इथे अजून एक धक्का लागेल. आणि उर्वरित जर विचार केला तुम्ही हे 5 षटक मात्र जे होते या पहिल्या पूर्वार्धातील 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 54 आणि विजयासाठी जर विचार केला तर धावा तुम्हाला कंपल्सरी कंपल्सरी धावा चेस करायचे आहेत. तर अर्थातच 11.00 च्या सरासरीनं इथे 55 धावा बनवायच्या आहेत. महत्वाचे अनाउन्समेंट आहे बघा प्रत्येक संघाला. जर तुम्ही वाईटसाठी पंचांकडे हुज्जत घातली तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल आणि जर पंचांनी जर व्हाईट बॉल दिला आणि त्यासाठी गोलंदाजाने जर हुज्जत घातली, जर डिसिजन समजा काय 19-20 रिस्क असेल तर तुम्हाला मात्र इथे पनिशमेंट. पंचांचा निर्णय इथे अंतिम आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे आम्हाला सांगितलं गेलं, याची नोंद घ्या. आणि लगेचच चला वाघाच्या वाडी क्रिकेट संघ लाईनअप करून आपण या मैदानातून बाहेर आणि लाईनअप करून मैदानात आपण लगेच जावं. तोपर्यंत जाऊया टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. महागुरु करा आता तुम्ही कॉमेंट्री सुरू. तर थँक्स प्रवीण. इथे मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. भारतीय संस्कृती अतिथी देव भव की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास वाहते सुमनांजली आणि स्वागत नसे हा तर हा एक जीवाला
सर्व मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सोहळा सन्मान्य कोंडले गावचे विद्यमान पोलीस पाटील रविदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. त्याच्यानंतर इथे जोमा पाटील अकुर्ली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना आपण सन्मानित करूया. तर सर्वप्रथमतः सन्माननीय रमेश शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योगपती कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांचं इथे स्वागत केलं जाईल. आणि स्वागत करण्यासाठी आमचे ऑर्गनायझर साई रक्षा कंस्ट्रक्शन अकुर्लीचे सर्व सन्माननीय संतोषदादा पाटील यांना आम्ही आमंत्रित करत आहोत की आपल्या शुभ हस्ते कोपरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांच्या संकल्पनेतून आमदार चषक 2022 पर्व पाहतो ते सन्माननीय रमेश शेठ पाटील माजी सरपंच कोपरोली यांचं माहेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. मी पुन्हा एकदा संतोष शेठ पाटील यांना आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाबा ब्रँड म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला प्रत्येक वर्षी मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक देण्याकरिता पुरस्कृत करणारे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ अर्थात धनंजय दादा पाटील साहेबांचं माहेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं गौरवित केलं जात आहे. त्याच्यानंतर एकच वादा आमचा अंकुश दादा तर सन्माननीय अंकुश शेठ पाटील कोपरोली यांचं इथे स्वागत केलं जाईल. मी संतोषदादा पाटील यांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते कोपरोली गावचे दमदार व्यक्तिमत्व आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला हे पर्व वर्ष आपण 7वे पाहतो. प्रत्येक वर्षी ज्यांचा दमदार योगदान ते आमच्या अंकुशदादा पाटील साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर वाघाची वाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कालुरामदादा वाघ यांचं इथे स्वागत केलं जाईल. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी ते आमच्या वारकरी संप्रदायाचे आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारणश्री इथे आमचे धनंजय दादा मस्कर यांना आम्ही आमंत्रित करत आहोत की आपल्या शुभ हस्ते वाघाची वाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कालुरामदादा वाघ यांचं इथे आपण स्वागत करावं. एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं कालुरामदादांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर वाघाची वाडी येथील आदरणीय कालुरामदादा साबणी यांचं इथे स्वागत केलं जाईल. तर गुरुनाथ ठाकूर स्टाइलिश व्यक्तिमत्व, स्टाइल्स मेक द मॅन, सुंदर वस्त्र धारण करने से आदमी को सम्मान मिलता है. हा सन्मान आम्ही पाहतो. गुरुनाथ ठाकूर यांच्या शुभ हस्ते कालुरामदादांचं इथे स्वागत केलं जात आहे. वाघाची वाडी क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आहेत. तर बोलूया दुसऱ्या सत्रासाठी आमचे समालोचक दीपक फडके वीगर यांच्याकडे. तर बघा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते सूचित करण्यात आहे. मान्यवरांना आपण सन्मानित करू. खेळ स्टार्ट असेल. सन्माननीय भगवान गायकवाड साहेबांनी इथे आम्ही आमंत्रित करतो. यावं दादा आपण आपलं स्वागत इथे केले जाईल. खेळ स्टार्ट असेल. बघा आयोजकांच्या वतीने ते सूचित केलेलं आहे की मान्यवरांचा सन्मान मात्र पहिल्या षटकामध्ये आपण खेळ करणार आहोत. तर सन्माननीय मधुकर पाटील दादा यावं आपलं इथे स्वागत केलं जाईल. इस बार गेंद जा रही है शॉट मिड विकेट क्षेत्र में 1 रन, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, दूसरा रन पूरा किया, टीम की रन संख्या 2. इथे मान्यवरांचा सन्मान पुन्हा एकदा केला जाईल. मधुकर दादा पाटील यांचं इथे स्वागत केलं जात आहे. सामन्याकडे लगेचच वळणार आहोत मित्रांनो, परंतु पाहुण्यांना एका कार्यक्रमासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्याकरता आम्ही ते स्वागत करतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ॲडव्होकेट अरुण पाटील सरांचं इथे स्वागत केलं जाईल. वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच नामवंत क्रिकेटर ॲडव्होकेट अरुण पाटील सरांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. एक शिक्षित व्यक्तिमत्व सन्माननीय अरुण पाटील सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. त्याच्यानंतर रविदादा पाटील क्रिकेटला धर्म मानणारे एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रविदादा पाटील कोंडले यांचं स्वागत केलं जाईल. विद्यमान पोलीस पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते रविदादा पाटील कोंडले यांचं इथे स्वागत केलं जाईल.
स्पर्धेला आमचे रोशन पाटील तारा यांच्या वतीने शुभेच्छा येतात. रोशन स्वागत आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2022चा पर्व. रोशन पाटील तारा आपले स्वागत आहे. तर इथे रविदादा पाटील कोंडले यांचं मायेचे उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केलं जात आहे. त्याच्यानंतर सन्माननीय श्री लक्ष्मणशेठ फडके साहेब, लक्ष्मणदादा यावं, आपलं ते स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर आमच्या मंगलमूर्ती केबल नेटवर्कचे ओनर आदरणीय केशरशेठ पाटील समोर यावं. खेळ स्टार्ट असणार बघा. दीपक, ओ टू दीपक. हॅलो, धन्यवाद गडगे सर. अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून या स्पर्धेकडे वळतोय. स्वर्गीय कुमार मंगेश फडके आणि त्यानंतर स्वर्गीय कुमार मंगेश ठाकूर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या सामन्याकडे वळूया. सामना पाहायला मिळतोय 1 स्टार वाघाची वाडी त्यांच्या विरुद्ध खेळतोय गावदेवी अकुर्ली संघ. पहिल्या सत्रामध्ये 54 धावा जमवल्यात. 55 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली सुरुवात. आकाश पिंगलेची खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न खूप चांगला या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न अपयशी ठरलाय. खूप चांगला प्रयत्न, पण पैकी थोडीशी खराब आहे, पण बॅकअप खूप चांगला मिळालाय. 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. तत्पूर्वी निवेदन असेल, पाली बी संघाचा संघनायक आणि गावदेवी वाकडी संघाचा संघनायक या दोन्ही संघनायकांना विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. नियमावली जर पाहिली तर खूप कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण पंचांकडे तुम्ही आव्हानाचा इशारा करू शकत नाही. त्यासाठी 2 धावांसाठी तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. त्यानंतर वॉर्मअपसाठी मैदानामध्ये चेंडू दिला जाणार नाही. जर चेंडू मैदानामध्ये आपण स्वतः घेऊन गेला त्यावरती देखील 2 धावांची पॅनल्टी असेल. याकडे लक्ष द्या. खूप चांगली गोलंदाजी, वेगान गोलंदाजी करणं या आकाश पिंगलेची ओळख आहे. कालचा दिवस जर विचार केला तर खूप चांगला खेळ गावदेवी अकोली संघाने केला. काल सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला चिंचोलीच्या स्पर्धेमध्ये. ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला होता आकाश पिंगले, ज्याने 2 षटक फेकत असताना 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 1 स्टार वाघाची वाडी संघाचा विचार केला तर नेऱ्याच्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता. पण यावेळी सुरुवात जर आपण पाहिली तर खूप चांगली सुरुवात. 12 धावा धावफलकावरती जी सरासरी राखायची ते राखण्यामध्ये यश आलंय. हा चेंडू पुन्हा एकदा विनोद पाटीलच्या हातामध्ये येतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला माघारी जावं लागलं असतं. पंचांचा इशारा येतोय की लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळते आणि एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय 13 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात. मी तर म्हणेल प्रफुल्ल पाटील या ठिकाणी जर पाहिली जे 11ची सरासरी ठेवायचे त्यामध्ये यश लाभलंय पहिल्या षटकामध्ये. कारण पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर अकुर्ली संघाने 2 षटकामध्ये 27 धावा तब्बल ठोकल्या होत्या. त्यानंतरच्या येणाऱ्या 3 षटकामध्ये मात्र 1 स्टार वाघाची वाडी संघानं खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर नितीन धरणेकडनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते. त्यानंतर हा फलंदाज बाद झाल्यानंतर 3रं षटक फेकत असताना अविनाश वाघ यानं खूप चांगली गोलंदाजी केली. अनंता भोपी या फलंदाजाला रोखून ठेवलंय. यानंतर मात्र गोलंदाजी ही ताकद आहे अकुर्ली संघाची. कारण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करत असताना 54 धावा संघाने उभारल्या. 55 धावा चेस करत असताना सुरुवात मात्र खूप चांगली आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पण तो विचार करावा लागेल. सुमित पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. अकुर्ली एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय. उत्कृष्ट पंच जुम्मा पाटील सर यांचा सुपुत्र मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये हा खेळाडू करतोय. पण आज सुरुवात कशी करेल याकडे लक्ष असेल. कारण अकुर्ली संघ जर विचार केला या मैदानावरती खूप चांगला सराव गतवर्षी आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्यावेळी क्रिकेटचा हंगाम सुरू होतोय त्या हंगामाचा श्री गणेश या मैदानावरून करत असतोय. आणि यावेळेस मात्र 13 धावा धावफलकावरती झळकावल्यात. 55 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली धावगती थोडंसं स्पीडअप करा. कारण स्पर्धा जर पाहिली स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील स्मृती चषक या ठिकाणी पाहायला मिळतो. आमदार चषक ही स्पर्धा पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते. आणि या चेंडूवरती मिळेल 1 धाव. खूप चांगले क्षेत्ररक्षण विनोद पाटीलचं. एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. साईप्रीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सर्व यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात आपण पाहिली आणि त्यानंतर 2022ला प्रारंभ झाल्यानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुमित
हा चेंडू ब्लॉक हॉलला खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? अतिशय वेगानं चित्याच्या चपलाईनं 2 धावा घेतल्या जातील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. प्रफुल पाटील जर विचार केला, जर आपले ग्रामीण संघ असते तर एकच धाव झाली असती, परंतु हा पा या ठिकाणी आदिवासी संघ खेळतोय. या संघांची खासियत आहे एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याची, आणि ती रनिंग बिटवीन द विकेट एवढी का चांगली आहे तर त्याचा फिटनेस खूप चांगला आहे. आणि सर्व खेळाडू जर पाहिले आपण, अतिशय चांगलं फिटनेस या खेळाडूंचं आहे. आणि या चेंडूवरती मिळते 2 धावा. 2 धावणे संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमित पाटील. हा चेंडू अतिशय चांगला क्लास, पण चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिली सफलता मिळाली आहे. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाजी करत असताना चंद्रकांत हा फलंदाज बाद झालाय. ज्ञानेश्वर हा नौका फलंदाज मैदानावर पाहायला मिळेल. चंद्रकांत बाद झालाय. खूप चांगली गोलंदाजी सुमित पाटीलची आपण पाहिली. एक सफलता मिळवली संघासाठी. हा चेंडू क्लासिकल फटका या ठिकाणी चुकी करतोय. जर डायरेक्ट हिट या ठिकाणी नॉन स्ट्राईक इनवर झाला असता तर अविनाश वाघला माघारी परतावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी विकेट किपरच्या साईडनं चेंडू फेकला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. कमबॅक चांगला काय पाहायला मिळाला. जर विचार केला या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक खूप चांगली गोलंदाजी. सुमित पाटील याच गोलंदाजीसाठी ओळखलं जातोय. कमबॅकिंग गोलंदाजी कशी करावं हे महत्त्वपूर्ण षटक हाताळत असताना P2चं पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जातोय डॉट. थोडंसं खेळाडूंनी लक्ष द्यायचंय की तुम्ही अवांतरचा इशारा करू शकत नाही. हा स्पर्धेचा नियम असेल. पंचांकडे अवांतर चेंडूची मागणी करू शकत नाही, कारण 2 पंच विचार केला तर द्वारकानाथ चोरके सर बेलवली, त्यानंतर सुनील तांडेल सर बेलवली आणि व्हायब्रेशन पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सँडी पालकर केवाळे हे 3 पंच स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. खूप चांगली गुणवान पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भाया. चेंडूवरती येईल 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा खूप खर्च केल्या होत्या गोलंदाज 13, आणि या षटकामध्ये धावा खर्च केला सुमित पाटीलनं. खूप चांगली गोलंदाजी, एक महत्त्वपूर्ण सफलता आणि 5 धावा खर्च केल्या. थँक्स डीजे मास्टर गोल्डमॅन प्रशांत मस्कर यांचं इथे आगमन झालेलं. प्रशांत फडके कोपरोली PK भाई ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला प्रत्येक सामनावीर ट्रॉफी खऱ्या अर्थाने सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. PK भाई तुमचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तर पुढची लढत असेल बघा, गावदेवी वाकडी विपक्ष बापदेव पालिबी या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने रेडी राहायच्या नाणेफेकीसाठी. सन्माननीय किसन शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. फोटो आमचे सहकारी दीपक फडके. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. येणारे 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज असेल. 12.33 या सरासरी धावा जमाव्या लागतील. खूप चांगली गोलंदाजी. दुसरे षटक फेकत असताना पण तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलंय तर पुन्हा एकदा आकाश पिंगलेला प्राचारण केलं गेलंय. ज्या आकाश पिंगलेने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13. थोडंसं स्पीडअप करा. कुर्ली संघ टाइम अलर्ट असेल. जर आपण स्पर्धा पाहिली, 2 जिवलग मित्र, दोस्तीच्या दुनियातील 2 राजे, त्यानंतर संतोषदा पाटील कुर्ली आणि रोशन शेठ पाटील 12-12 किंग कोपरोली खूप चांगले मित्र. त्यानंतर धनंजयदादा पाटील यांना देखील आपण पाहू शकाल. ही तिहेरी मित्रांची भूमिका आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये असेल. ज्या ठिकाणी एक मित्र असेल त्या ठिकाणी तिघांची उपस्थिती आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. परंतु स्पर्धा पाहिली तर पहिलाच सामना चालू आहे. खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आमदार चषक क्रॉस बॅटेड चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी 1 धाव चोरली जाईल आणि दुसरीचा प्रयत्न खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि पंचांचा इशारा येतो या ठिकाणी की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. 2+1 3 धावा या चेंडूवरती. 3 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती.
खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण संदेश शेळके पाहिले 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गांभीर्य घ्यावं लागेल. अकुर्ली संघाला क्षेत्ररक्षणामध्ये एक एक चूक कराल तर त्याची किंमत मोजावी लागेल सामन्यामध्ये, कारण ज्या 37 धावांची गरज होती यावेळी 6 चेंडू फेकल्या अवांतर, येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ते 34 धावसंख्येची. गोलंदाज आकाश पिंगले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरून फेकून दिलाय, परंतु नितीन धर्णेकर त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी संधी होते 2 धावा घेण्याची, 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती. खूप चांगली मित्रमध्ये रनिंग बिटवीन द विकेट. नितीन चेंडूवरती देखील तेवढ्याच वेगाने आला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि परिणाम पाहिला ह्या चेंडूवरती देखील 2 धावा. तर विनंती असेल पाली बी संघाचा संघनायक, त्यानंतर अकुर्ली वाकडी संघाचा संघनायक, हे दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्समध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, अतिशय चांगला चेंडू फेकला होता आणि 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय आणि 24 धावा धावफलकावरती. ज्या 55 धावांचा पाठलाग करायचा होता, तिसरं षटक मार्गस्थ असताना 24 धावा. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल आकाश पिंगलेला. ज्या आकाश पिंगलेनं कालच्या चिंचोलीच्या स्पर्धेमध्ये 2 षटक फेकत असताना 4 विकेट मिळवले होते. तोच आकाश पिंगले आज विकेट घेण्यासाठी, सफलता मिळवण्यासाठी कुठेतरी थोडासा चाच पडतोय, पण तो कमबॅक करावा लागेल. चांगली फलंदाजी अविनाश वाघचे आपण पाहिले. मोठा फटका, शॉटचा फटका, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण सफलता मिळते अकुर्ली संघाला. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. तर पाली संघ हा षटक समाप्त होण्याच्या आत आपल्याला नाणेफेकीसाठी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. हा शेवटचा पुकार आपल्यासाठी असेल, याकडे लक्ष द्या पाली संघ. आणि महत्त्वपूर्ण सफलता मिळाली. सलामीची जोडी मैदानामधून माघारी गेली आहे. ज्ञानेश्वर आणि अंकुश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला आणि महत्त्वपूर्ण सफलता मिळवली. या ठिकाणी टायमिंग जुळलं नाही. खूप चांगली गोलंदाजी आकाश पिंगलेची. अंकुश वाघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉर्ट पीस लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक वरती चेंडू फेकलाय, डॉट चेंडूची फेकी केली आहे. फलंदाजी कशी करावी लागेल याकडे थोडासा भागाची वाडी क्रिकेट संघाला लक्ष द्यावे लागेल. गोलंदाजी कशी करावी लागेल याकडे लक्ष दिलाय. तो आकाश पिंगल्यानं चांगला कमबॅक केलाय. पहिला चेंडू अवांतर फेकल्यानंतर त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिली अद्याप 24 या आकड्यावरती संघ जाऊन थांबलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अतिशय चांगला फटका, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. 1 बाउन्स द रोप, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. शॉर्ट पीस लाईनचा चेंडू फेकला गेलाय. त्यानंतर चौकार, एक चेंडू बाकी असलेल्या षटकामधील एक अवंतर चेंडू फेकला गेलाय. पहिला अवंतर चेंडू, त्यानंतर मात्र कमबॅक आणि हा 5वा चेंडू निर्णायक होता. त्या चेंडूवरती आपण चौकार पाहिलाय. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. प्रफुल जर विचार केला मैदानाच्या चारही बाजूला खेळाडू खूप चांगले फटके घेतात. त्याचं कारण बॉडी फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली आहे. कारण तुमची बॉडी जर मुवमेंट करत असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला धावा सहज जमवतील आणि त्या धावा जमवण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय. क्षेत्ररक्षण पहा, मास्टर माइंड संघनायक अकुर्ली संघाचा विनोद पाटील या ठिकाणी संघाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. तो मास्टर माइंड संघनायक जर पाहिला मेघनाथ मस्कर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात अकुर्लीचे, त्यांचं देखील स्वागत असेल. गोलंदाज आकाश पिंगले, खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विनोद पाटील चेंडूवरती येतोय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण विनोद पाटीलने केलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त या ठिकाणी पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे. जर विचार केला अकुर्ली संघानं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना हॅलो नाणेफेकी किती केली जाईल मान्यवरांच्या शुभासे. एका बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने गावदेवी वाकडी विपक्ष गावदेवी पाली बी या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे सन्माननीय कोपरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुप्रसिद्ध बिल्डर्स धनंजय दादा पाटील साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकी ते केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. इथे
गावदेवी वाकडी क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. नाणेफेक आपण जिंकली. प्रथमतः आमच्या गावदेवी कोपरली क्रिकेट संघाच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक आपण नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः आपला निर्णय आता काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणच करण्याचा आपण निर्णय काय घेतला? का आपल्याकडे सर्वोत्तम गोलंदाज आहेत का, की खऱ्या अर्थाने, आणि जर असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला कशा प्रकारच्या अपेक्षा असतील या सामन्यामध्ये? अपेक्षा तर चांगलीच असेल, चांगला खेळ करायची. एकंदरीत आयोजन कसं वाटलं? आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. खूप खूप शुभेच्छा. येवते गावदेवी वाकडी क्रिकेट संघाचे संघनायक. तर आपण गावदेवी पाली क्रिकेट संघाच्या संघनायकाकडे बोलूया. संघनायक, नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला असता, तुम्ही कोणत्या निर्णयाला सर्वप्रथमतः इथे पसंती दिली असती? कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंग फर्स्ट. इथे मात्र तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्हाला फलंदाजी हवी होती. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करायची. सामना 5 षटकांचा असेल. किती धावा बनवण्याची संकल्पना असेल 5 षटकामध्ये? 60 ते 65. यामध्ये महत्त्वाची धुरा कोणत्या फलंदाजांची असेल आज खास करून या सामन्यामध्ये? राहुल भोईर, निकेश शेळके हे 2 फलंदाज आमचे खूप फॉर्मला आहेत. प्रथमतः तुम्हाला गावदेवी कोपरोलीच्या मैदानावर खेळण्याची संधी प्राप्त होत आहे. 1-2 12 किंग रोशन शेठ पाटील साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा. एकंदरीत आयोजनाबद्दल आणि आपल्या आयोजन कमिटीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. खूप खूप शुभेच्छा. येवते संघनायक गावदेवी पाली विवेकदादा कुलकर्णी यांचं इथे स्वागत केलं जाईल. संतोषदादा आपल्या शुभासे त्यांचं स्वागत करावं आणि बोलूया आमचे दीपक फडके यांच्याकडे. खूप चांगला सामना पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकर्दी झाल्यात. येणाऱ्या चेंडूचा विचार केला बारा चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर अभिजित हा गोलंदाज पाहायला मिळेल. अभिजित गायकवाड खूप चांगला गोलंदाज आहे, डावखुरी हाताचा, पण तो कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण अतिशय महत्वाचा सामना आहे. 13.00च्या सरासरी धावा जमवाव्या लागतील. प्रफुल्ल पाटील या मैदानामध्ये धावा माग नाहीत, पण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल. अभिजितला हा चेंडू क्रॉस बॅटेत फ्लिप केलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली, अप्रतिम झेल पकडतोय सुमित पाटील आणि फलंदाज बाद. पावसाळ्यात पडतात पाण्याच्या मोठ्या सरी न आमचा लोकनेता दिवा पाटील आहे सगळ्यात भारी. नक्कीच आपण जून महिन्यामध्ये भूमिपुत्रांचा एल्गार पाहिला होता. त्याला मार्गदर्शन केलं होते दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण भूमिपुत्रांनी चांगला सहकार्य केला होता. रायगड ठाणेमधून पेण विभागामधून अनेक भूमिपुत्र त्या ठिकाणी एकवटले आणि सर्वांची एकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आणि दीपा पाटील साहेबांचं कार्य खूप महान आहे आणि त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं देखील तेवढेच गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता, क्रॉस बॅटेड चेंडू मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नयनकडून. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी 2 फलंदाज सरसावलेत आणि पहा रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे आणि या चेंडूवरती मिळतील टोटल 4 धावा. 3+1 आव्हानचा चेंडू फेकला गेलाय आणि 4 धावीने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 33 या आकड्यावरती 33 धावा धावफलकावरती. समीकरण जर पाहिलं, येणारे चेंडू 11, गरज असेल ती 22 धावांची, म्हणजे प्रति चेंडू मागे संदेश शेळके 2 धावा जमाव्या लागतील. तशी परंतु गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक चेतन गायकवाड खूप चांगला डावखुरा गोलंदाज आहे. चेंडू फिरवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये, पण हाच षटक खूप महत्वाचा असेल. हा चेंडू डॉट फेकला गेलाय. डावखुरी हाताचा फलंदाज समोर असताना डावखुरी हाताचा गोलंदाज. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की फलंदाज हे हेवी ठरवत असतात गोलंदाजावरती, पण या ठिकाणी चेंडू डॉट फेकला गेलाय. चांगलं कमबॅक अभिजित गायकवाडच्या माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. ही स्पर्धा खूप चांगली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर फेकला गेलाय. पंचांचा इशारा येतो सुनील तांडेल सर की हा चेंडू अवांतर धाबेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण मैदानावरती. 10-21 समीकरण. सामना अतिशय रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड मारण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टिक वरती चेंडू फेकले. वारंवार फटके ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. जरी 2 चेंडू अवांतर फेकलेत ज्यामध्ये 5 धावा खर्च केलेत गोलंदाज अभिजित गायकवाडनं, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 चेंडू डॉट फेकले गेलेत.
समीकरण जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी. 9 चेंडू गरज असेल ती धावसंख्या जर आपण पाहिली तब्बल 34. 9-21 समीकरण मैदानावरती. एखादा माइटी हिट लगावावा लागेल, एखादा डॉट चेंडू फेकावा लागेल, कारण सामना दोन्ही संघाच्या बाजूने अद्याप आहे. पण ती धावसंख्या करत असताना थोडासा दमछाक पाहायला मिळतो वाघाचीवाडी संघाची. हा चेंडू एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल कारण फलंदाज चेंडू डॉट झालाय आणि एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. धावसंख्या मी तर म्हणे प्रफुल्ल पाटील या मैदानावरती माग नव्हती, कारण मैदानाचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा हे मैदान सीमारेषा लांब झाली आहे. म्हणजे मैदान खूप चांगलं बनवलंय आणि खेळपट्टीचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये पाहिली खेळपट्टी खूप टणक असं वाटलं तर खेळपट्टीला रोलिंग केलंय, परंतु तसं चित्र नाहीये. खूप चांगली दर्जाची खेळपट्टी या ठिकाणी आमच्या आयोजकांनी बनवली आहे. गोलंदाज अभिजित या षटकातील पुढला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. डीप लॉंग ऑनला नितीन धरणेकर चेंडूवरती आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी देखील चांगली आणि 2 धावा पूर्ण होतील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 37. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. समीकरण पाहिलं येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7-18चं समीकरण मैदानामध्ये जी सरासरी राखायची होती ती राखण्यामध्ये अद्याप थोडासा पिछाडीवर ठरलाय तो वाघाची वाडी क्रिकेट संघ. आणि कारण या 2 संघामध्ये 2 सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. नेवालीच्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ खेळला होता, त्या ठिकाणी सामना जिंकला होता. अकोर्ली संघानं मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. काय गोलंदाजी केली जाते, ऑफस्टिक वरती चेंडू फेकले जातात. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू 18 धावांची गरज. सहा चेंडू 18 धावांची गरज आहे. 6-18चं समीकरण मैदानामध्ये शेवटचं षटक कशा प्रकारे फेकले जाईल याकडे लक्ष आहे, परंतु शेवटचं षटक फेकण्यासाठी कोण येईल याकडे लक्ष आहे. अर्थात नितीन पाटील, नितीन धरणेकर या ठिकाणी पाहायला मिळेल. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. सुरुवातीचा विचार केला 1 ते 2 वर्ष पाठीमागे जर आपण गेलो प्रफुल्ल तर हा गोलंदाज पहिले षटक फेकायचा. त्यानंतर संघामध्ये आकाश पिंगले सारखा वेगवान गोलंदाज आला, सुमित पाटील सारखा वेगवान गोलंदाज आला. त्यानंतर नितीननं ठरवलं की मी फलंदाजीवरती जास्त लक्ष केंद्रित करेल, कारण अकोर्ली संघाचा विचार केला 2021-22 हंगाम पाहिलं तर या संघानं खूप चांगली फलंदाजी स्वप्नील शेळकेची पाहिली. सुरुवात खूप चांगली स्वप्नीलनं केली. त्यानंतर काल जर पाहिला तर नितीन धरणेकरनं खूप चांगली फलंदाजी केली चिंचोलीच्या मैदानावरती. पहिल्या 2 षटकामध्ये सेमीफायनलचा सामना पाली बी संघाविरुद्ध केला असताना 15 धावा होत्या. त्यानंतर मात्र नितीन धरणेकरने जी फलंदाजी केली 5 चेंडू 5 षटकार लगावले या फलंदाजानं आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या फॉर्ममध्ये लयमध्ये आलाय. पण शेवटच्या षटकामध्ये 18 धावा डिफेन्स करेल का, वाचवेल का आपल्या संघासाठी, का फलंदाजी करणारा वाघाची वाडी क्रिकेट संघ ते धावा जमावेल याकडे सर्वांचे लक्ष असतील. गोलंदाज नितीन धरणेकर कोपरोली गाव एंड करून गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. 6 चेंडू 18चं समीकरण मैदानावरती. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सायने चेंडू जातो 1 धाव पूर्ण, परंतु एकाच धावावरती समाधान मानलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा कोणताही मनसुबा विचार नाही. 5-17चं समीकरण मैदानामध्ये खूप चांगला सामना. हा चेंडू निर्णायक असेल या सामन्याचा प्रफुल्ल. या चेंडूवरती जर षटकार चौकार आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगतदार पाहायला मिळेल. परंतु नितीन धरणेकर बाईक मॅन आहे, जो आपण जर पाहिला बाबू आशा पाटील या स्मृतिशासक भोकरपाड्याच्या मैदानावरती मालिकावीर बाईक या खेळाडूच्या नावावरती एक श्रीमंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. खूप शांत आणि खूप चांगला खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी कशी करेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. पहा पंचांचा इशारा या ठिकाणी अव्वांतर चेंडू फेकला गेलाय. अव्वांतर धावीने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर या ठिकाणी फलंदाज आपल्यासाठी शेवटची वॉर्निंग असेल. जर आपण अव्वांतरचा इशारा केला तर 2 धावांसाठी पॅनल्टी दिली जाईल, हा स्पर्धेचा नियम असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटला मिडल केला, डीप लॉंग ऑनच्या वरून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. जानू विना रंग सनाय अगबाय 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 जानू विना रंग सनाय. निर्णायक चेंडूवरती षटकार लगावलाय. येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. काय पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू फेकावे लागतील नितीन धरणेकरला. जी गुणवत्ता आहे मैदानावरती, चेंडू वळवण्याची क्षमता आहे, तर चेंडू वळवावे लागतील. हा चेंडू अतिशय चांगला
या ठिकाणी जर पाहिला तर हा चेंडू डॉट फेकला गेलाय. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. काल देखील आपण सामना पाहिला होता जी खोपोलीची नाईट क्रिकेट स्पर्धा 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना 2 षटकार लगावले होते. त्यानंतर आपण पाहिलं प्रसाद घरतनं 3 चेंडूवरती 3 षटकार लगावून सामना जिंकला होता कुणाल नाईकला. पण हे आहे क्रिकेट मित्रांनो. पण 3 चेंडू 10 धावा वाचवल्या जातील का कोहली संघाकडून. हा चेंडू अतिशय चांगला, खूप चांगली गोलंदाजी जोरदार अपील पाहायला मिळतोय आणि 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकले गेलेत. येणारे चेंडू 2 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. 2 मोठे फटके मारावे लागतील तरच सामना जिंकेल 1 स्टार वाघाची वाडी क्रिकेट संघ. पण तू फलंदाजी खूप चांगली केली होती. त्यानंतर कमबॅक कसं करावं नितीन दर्णेकर करून खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट पेस लाईनचा चेंडू या ठिकाणी दिशा दिली आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. तर पाहतो सामना पहिलाच सामना कसा असावा. तर आमदार चषकाचा सामना कसा असावा, 12-12 किंग स्पर्धेचा सामना कसा असावा. अतिशय चांगला सामना, रंगतदार परंतु हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. संतोष पाटील यांच्या चेहऱ्यामध्ये थोडंसं टेन्शन असेल. 1 चेंडू 4 धावा. थोडीशी छातीमध्ये त्यांचं जर पाहिलं तर धाकधूक पाहायला मिळेल. पण तो चेंडू डॉट फेकेल का नितीन दर्णेकर. आपला अनुभव पणाला लावायला गेला चेंडूवरती. फलंदाज फासफूस करत असतील परंतु फलंदाज विचार केला प्रकाश याला मोठा फटका खेळावा लागेल परंतु डॉट चेंडू फेकावा लागेल. अंकुश याला मोठा फटका खेळावा लागेल तर नितीन दर्णेकरला डॉट चेंडू फेकावा लागेल आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. 1 चेंडू 4 धावांची गरज. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गोलंदाज नितीन दर्णेकर आणि सामना जिंकतोय गावदेवी कुर्ली संघ. खूप चांगला शेवटचा चेंडू फेकलाय. खूप चांगली फाईट दिली या ठिकाणी 1 स्टार वाघाची वाडी संघानं आणि खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जो संघ अकुर्ली संघ आपण सामना झाल्यानंतर कुठेही जायचं नाही. त्यानंतर सामना खेळवला जाणार आहे याकडे लक्ष असू द्या. थँक्स दीपक फडके. आताची जी प्रेक्षणीय लढत झाली वाघाची वाडी यंगस्टार वाघाची वाडी विपक्ष गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघ आणि या सामन्यामध्ये गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाने इथे नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे.